इचलकरंजीतील भाजप आणि कोल्हापुरातील अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं घेतलेल्या हृदयविकार, मूत्रविकार तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या मोफत शिबिरात एकूण 1248 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली। त्यापैकी 54 रुग्णांची सरकारच्या योजनेतून शस्त्रक्रियेसाठी शिफारस करण्यात आली आहे। इचलकरंजी इथं भाजप आणि अथायू हॉस्पिटलच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं। महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक जवाहर छाबडा यांच्या हस्ते शिबिराची सुरुवात झाली। यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले, जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे, प्रसाद खोबरे, मनोज साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या शिबिरात इचलकरंजीसह कबनूर, खोतवाडी, तारदाळ, कोरोचीतील एकूण 1248 रुग्णांची तपासणी करण्यात आली। यापैकी 1018 रुग्णांनी रक्तदाब, मधुमेहाची तपासणी केली असून 109 रुग्णांनी ईसीजी काढला, तर 67 रुग्णांनी मूत्रविकार तपासणी केली। शिबिरातील 54 रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी शिफारस करण्यात आली। यावेळी अथायू हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर आनंद सातपुते, डॉक्टर अनुजा पाटील, व्यवस्थापक मदन गोरे आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केलं। यावेळी जयकुमार काडाप्पा, पांडुरंग म्हातुगडे, राजेश रजपुते, उमाकांत दाभोळे, महेश पाटील, अनीस महालदार, राजू भाकरे, अरविंद शर्मा, वृषभ जैन, नीता भोसले, पूनम भोसले, नागुबाई लोंढे, अमिता बिरंजे, संगीता घोरपडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।